हा दृश्य दिसू लागले. आपण पाहू शकता संगमरवरी बांधकामाचे डोळे दिपवून टाकणारे हे मंदिर आहे. श्री गजानन महाराजांची संजीवन समाधी या मंदिरात आहे. त्यामुळे इथे प्रत्येक क्षणावर महाराजांची कृपादृष्टी प्रकर्षाने जाणवते. हे दर्शन आमच्यासाठी खूपच खास होते, कारण आम्ही पहिल्यांदा शेगावला आलो आणि विशेष म्हणजे यावर्षी श्रावण महिन्याच्या पहिल्याच दिवशी 25 जुलैला श्री गजानन महाराजांचे दर्शन घेण्याचे भाग्य आम्हाला लाभले. आम्ही सकाळी 11:30 वाजता वर दिसतो. चारही बाजूंना भक्तांना बसण्यासाठी जागा आहे. ही जागा अनेक कमानींनी पेटलेली आहे व मधोमध संगमरवरी बांधकामाचे सुबक रेखीव नक्षीकामाचे हे सुंदरसे मंदिर आहे. मंदिराच्या आवारात विठू माऊली व महान संतांच्या प्रतिमा आहेत. श्री शया महाराजांचे दर्शन घेऊन गाभाऱ्यातून बाहेर आल्यावर मंदिरामध्ये 23 फेब्रुवारी 1878 रोजी प्रकट झाले. अवघ्या 32 वर्षांच्या अवतार काळात त्यांनी लोकांना व्यसनमुक्ती, नामस्मरण, साधी जीवनशैली आणि सेवाभावाचा मार्ग दाखवला व भक्तांच्या जीवनात श्रद्धा व समाधान निर्माण केले. 1908 साली आपल्या अवतार समाप्तीचे संकेत देताना या जागी राहील रे असे सांगून त्यांनी निर्देशित केलेल्या ठिकाणीच हे भव्य समाधी मंदिर उभारण्यात आले. महाराजांच्या उपस्थितीतच भक्तांनी या मंदिराच्या निर्मितीस प्रारंभ केला. पुढे 8 सप्टेंबर 1910 रोजी भाद्रपद शुक्ल पंचमीला श्री गजानन महाराजांनी याच मंदिरात समाधी ग्रहण केली. थोडा वेळ मंदिराच्या आवारात बसून आरती झाल्यावर आम्ही महाराजांचा महाप्रसाद घेण्यासाठी निघालो. विहार भक्तनिवास भक्तांच्या सोयीसाठी बांधलेले आहे. या भक्तनिवासांमध्ये तुम्हाला फक्त 300 ते 900 रुपयांमध्ये नॉन एसी, कूलर, एसी रूम्स मिळतील. तसेच